यश तडाखेबंद फलंदाज पहिल्या चेंडूला भिरकावून लावलेला चेंडू जातोय सीमार रेखा पार. आपण पाहतोय पंढरपूर प्रीमियर लीगचा मानाचा दणदणीत खणखणीत असा षटकार. पहिल्या या ठिकाणी मोठा फटका पाहायला भेटलेला आहे. 11 धावांची धावसंख्या मजल मारली होती एकडीच्या मोबाईल्यात. व्यंकटेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूचा सामना करताना गगनचुंबी षटकार खेचलेला त्या डीप पॅलेटच्या डोक्यावरून. दरम्यान षटकातला 5वा चेंडू. ओहो यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लो लेनचा चेंडू होता. फुल्ल लेनचा चेंडू मात्र तो चेंडू हुकताना पाहतोय आपण. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. 11 धावांची धावसंख्या सरावलेली आहे. शेवटचा चेंडू यावेळी मात्र आउटसाइड वेस्टर्नचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये तिथे मात्र काय कॅच पकडलेला आहे. नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट होण्याला काही हरकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर टिकून ठेवलेली होती. कॅच पकडलेला होता. संतुलन थोडस बिघडलेलं होतं. स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेले पण चेंडूला मात्र आत पाठवलं आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल टिपला. नक्कीच या ठिकाणी संघाचं या ठिकाणी संपूर्ण समर्पण पाहायला भेटतोय. नवीन गोलंदाज गणेश मिसाळ सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. त्यांचा सामना करतील ते आशिष. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. अचूक टप्प्याचा मार करताना गुल्लेंचा चेंडू होता. यावेळी मात्र रिव्हर्सचा फटका चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रवास करतोय तो डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूला अडवलं जातोय. दरम्यान इथे संधी होती 2 धावा घेण्याची. दुहेरी धावणी धावसंख्या सजवली जात होती. 13 धावा 2 गुणांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटक प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकातला 3रा चेंडू आशिषांना. आशिष पण मोठे फटके मारण्यासाठी माहिर आहेत. दरम्यान यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू. इथे मात्र 1 धाव मात्र निश्चितच भेटतील. वाईडी शिलांगण मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरी धावणी धावसंख्या सजवली जात होती. 14 धावा 2 गुणांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेग साइड मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरी धावेची पुन्हा एकदा भर पडते. नाही इथे मात्र ओव्हर थ्रोचे धावा भेटतायत. जिथे 1 रन पाहिजे होते तिथे 2 धावा भेटतात. 1 रन नाही दिला ना. दिलंच नाही का मग 2. हा सर दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅट खूप जोराने फिरवलेला होता. बॅटचा चेंडूचा कोणता संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. सर षटकाची समाप्ती. पहिला डॉट आला मग दुसरा 2 धावा मग तिसरा सिंगल मग चौथा सिंगल 5वा डबल आणि लास्टचा सिंगल लास्ट डॉट. वाईड होता का. ओके आताच वाईड आहे. खूप नाही नक्की या ठिकाणी थोडं स्कोर करून या ठिकाणी चूक होताना पाहतो आपण. माफी करा. इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट पडलेली आहे. आता आउट करा. आता मात्र इथं जलबाद होत आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 3 गुणांच्या मोबदल्यात. 2 षटकाची समाप्ती झालेली 18 धावा 3 गुणांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आलेले ते सुशांत. सध्या खेळपडीच्या मुकडोकाला आशिष. आशिषचा मोठा फटका आलेला आहे. चेंडू जातोय बिर. 2 धावा 2 गुणांच्या मोबदल्यात. 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 2 धावा 2 गुणांच्या मोबद
वर
रणगणित खणखणीत सणसणीत असं पंढरपूर प्रीमियर लीगचा मानाचा षटकार. 6 धावांनी धावसंख्या थट्ट मजल मारत होती. 24 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिग हिट. That's a magnificent strike into the crowd for a glorious shot. The ball is in the arc. Batsman said, "Thank you so very much. I will send it to out the park." With the help of their 6, score is directly jumped into the 31 loss of a 3 wicket. Ashish is once again going down the track, going above bowler's head. Once again, a big hit from the batter. 6 run once again. उन्हें 6 रनों के साथ स्कोर उछल कर जाता है. 36 रन 3 विकेट के नुकसान पर हैट्रिक 6 लग चुके हैं आशीष के बल्ले से. गगनचुंबी 3 छक्के. ओ 4 गेंदे 4 छक्के. इस बार पुल पावरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. यावेळी मात्र 4 चेंडूमध्ये 4 षटकार खेचलेले ते आशिष. 42 धावांची धावसंख्या नजर मारली 3 गडींच्या मोबदल्यात. 6 षटकार लगावतील का ते मात्र पाहावं लागेल. आशिष सध्या खेळपट्टीच्या नक्की डोक्याला. खेळपट्टी गाजवताना 5वा षटकार. वारे पट्ट्या टप्प्यातले चेंडू पट्ट्याने अगदी टप्प्यात कार्यक्रम करताना 5 चेंडूमध्ये 5 गगनचुंबी षटकार. 5 चेंडूमध्ये 5 षटकार म्हणजे 48 धावांपर्यंत मजल मारलेला शेवटचा चेंडू. पाहूयात का 6 चेंडू 6 षटकार लगावतील का आशिष. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र 5 षटकार नक्कीच नाहीये. यावेळी मात्र निर्जन स्थळी जाऊन चेंडू विसावलेला आहे. दरम्यान सिंगल मात्र घेतलेली आहे. इथे मात्र 5 षटकार खेचल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो थोडं निराश झालेला होता. पण शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव घेतल्यानंतर बॅटचा या ठिकाणी सन्मान राखताना पाहत होतो आपण गोलंदाजाला. नक्कीच या ठिकाणी चांगली स्पोर्ट्समॅनशिप म्हणायला काय हरकत नाहीये. गणेश मिसाळ व्यक्तिगत दुसरी षटक घेऊन आलेले आहेत आशिष यांच्यासाठी. तडाखेबंद फलंदाज. यावेळी मात्र चेंडू प्रवास करतो डीप मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान एक धाव घेण्याची संधी. हा ना मात्र दरम्यान शेवटच्या क्षणी मात्र दोन्ही या ठिकाणी फलंदाज आपापल्या घरामध्ये सुरक्षित. ओहो इथं मात्र शफल होऊन लेक्सिलला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र तिथे फसलेला. चेंडू मात्र शिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला. एक बार एक और हवाई फायर. ये लगता हुआ मैक्सिमम सिक्सर. 6 धावांनी धावसंख्या थट्ट मजल मारली होती. 56 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजाकडून. इथे मात्र पुन्हा एकदा शफल होऊन पुन्हा एकदा लेग साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र शिरक्षकाकडून चूक झालेली. तिथे मात्र 1 धावा निश्चितच भेटतील दोन्ही फलंदाजांना. आता मात्र तडाखेबंद फलंदाज आशिष व्यक्तिगत 33 धावावरती खेळतात. 8 चेंडूचा मात्र सामना केलेला आहे. दरम्यान 1 धावेची पुन्हा एकदा भर पडतीये. एकेरी धावांनी धावसंख्या सजवली जात होती. 58 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आहे षटकातलं. दरम्यान चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू प्रवास करतो तो डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. इथे मात्र नो बॉल दिलेला आहे. नक्कीच हाईट नो बॉल होता. फुलटॉस होता. हाईट नो बॉल दिलेला आहे. चांगली पंचगिरी म्हणाल का हरकत नाही रामन सर यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडूला भिडकं लावण्याचा प्रयत्न. चेंडू प्रवास करतो वाईड लावण्याच्या दिशेमध्ये. अतिशय रॉकेट थ्रो पाहायला भेटलेला. तितके चांगलं रनिंग बिटवीन विकेट म्हणायला काय हरकत नाही दोन्ही फलंदाजाकडून. षटकाची मात्र समाप्ती झालेली आहे. एका षटकाच्या माफ करा या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सजवली जात होती 62 धावा. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे 3 गडींच्या मोबदल्यात.
62 धावेपर्यंत मजल मारलेले. आता नवीन गोलंदाज आला ते शंभू. पाचवा व्यक्तिगत पहिलं संघासाठी 5वं षटक शंभू. पहिला चेंडू डाऊन द लेग साईडचा चेंडू होता. इथं मात्र निर्भय पद्धतीचा चेंडू पाहायला भेटलेला आहे. नक्कीच या ठिकाणी पंचांचा निर्णय देतो वाईट. हो 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 लेके मारा लपेट के मारा लपुल पावरफुल ब्यूटीफुल वंडरफुल. एक और हवाई सफर इस बार लगता है मैक्सिमम सिक्सर. उन्नीस 6 रनों के साथ स्कोर उछल कर जाता हुआ यहाँ पर 69 रन 3 विकेट के नुकसान कर. क्या बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश कर यहाँ पर आशीष. इस बार गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद चली गई वहां पर गली के क्षेत्र के अंदर. जब तक कि फील्डर फील्ड का थ्रो कर पाते मौका था सिर्फ 1 रन लेने का. 19 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 70 रन 3 विकेट के नुकसान पर. हो इस बार एक और गगन भरारी एक और गगन चुंबी बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करें यहां पर मावड़ा 11 कुड़वाड़ी के बल्लेबाज. स्पेशली आशीष की जितनी तारीफ की जाए उतनी कम है. अब तक व्यक्तिगत 40 रन बनाकर खेलते हुए आशीष मात्र 11 गेंदों का सामना किया. इस बार नए बल्लेबाज के लिए एक गेंद थी 1 रन का और इजाफा होता हुआ. अब वह फिलहाल स्ट्राइक पर बेहतरीन बल्लेबाजी के लिए जाने वाले आशीष. हेलीकॉप्टर एक बार चलाया मिक्सर. हेलीकॉप्टर के साथ लगता हुआ सिक्सर. इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 6 रनों के साथ ओवर की समाप्ति होती हुई 5 ओवर की समाप्ति के बाद 83 रन 3 विकेट के नुकसान पर. एकेरी धावणे धावसंख्या सजवली जाते ती 85 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. दरम्यान आउटसाइड ऑप्शनचा चेंडू होता वाईट चेंडू टाकलेला आहे. एकेरी धावणे धावसंख्या सजवली जाते ती 86 धावा. हो 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 काय फटका सजवलेला आहे. चेंडू थेट समालोचन कक्षाकडे येतोय. इथं मात्र पंचांची दोन्ही हात आबाळाच्या दिशेने म्हणजे जर 6 धावांचा निर्णय येताना पाहतोय आपण. काय फटकेबाजी पाहायला भेटतीये. 92 धावांची धावसंख्या मजल मारलेली आहे. फुलटॉस फुलटॉल नो बॉलचा इशारा पण तब्बल या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. पूर्णपणे आउटसाइड दी ऑप्शनच्या चेंडूला लेग साइड मध्ये पुल करण्याच्या सहाय्याने खेचलेला षटकार. 35 धावावरती खेळत आहेत 10 चेंडूचा सामना करताना. सुशांत नक्कीच या ठिकाणी चांगली फटकेबाजी करताना इथं मात्र सिंगल घेतलेले. इथं मात्र अजून पण 2 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावावरती खेळत आहेत आशिष. 7 धावांची गरज आहे. हो 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 इथं मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर चालवण्याचा प्रयत्नात यशस्वी ठरताना पाहतोय. रिवर्स फटका लगता हुआ बेहतरीन गगनचुंबी एक और. 6 धावावरती 3 गुणांच्या मोबदल्यात.
दरम्यान फुलटा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फक्त आभाळाच्या दिशेमध्ये गेलेला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना टिपलेला झेल, फलंदाज इथे येतो फेल. दरम्यान नवीन फलंदाजासाठी हा पहिला चेंडू, यावेळी मात्र पुल केलेला आहे चेंडू मध्ये, पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी, तोच क्षेत्ररक्षक, तोच गोलंदाज, तोच फटका, तो शॉट आणि तेच क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. इथं मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू मध्ये 2 गडी मात्र तंबूत परत आहेत. डीबीए क्रिकेट संघ थोडं संकटात सापडताना पाहतोय आपण, अडचणी सापडलेल्या 2 धावांवरती 2 गडी मात्र तंबूत परतलेले पहिल्या षटकामध्ये. मागच्या 2 चेंडूमध्ये मात्र 2 विकेट घेतलेल्या आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती आशिष यांच्याकडून. आता मात्र हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिक पाहावं लागेल, हॅट्रिक होतोय का चेंडू मध्ये. हो 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 हो, पहिला चेंडूवरती घाणाघाती प्रहार करताना डीप एक्स्ट्रा कव्हर्ड बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून पाठवलेला दणदणीत खणखणीत असा षटकार. हा सामना जिंकण्यासाठी तब्बल अजून पण नंतर घेण्याची गरज आहे. 32 चेंडू मात्र शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रन रेट लगभग नाही म्हणलं तर 18.5 रन प्रति ओव्हर बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी डीबीए क्रिकेट संघाला. डीबीए क्रिकेट क्लब वर्सेस मावळा 11 कुर्डुवाडी यांच्या दरम्यान हा सामना प्रगतीपथावरती. इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती पण माफ करा नक्कीच या ठिकाणी टिपलेला झेल, इथे मात्र फलंदाज होतो फेल. शेवटचा चेंडू होता ना, काय नाही? नक्कीच या ठिकाणी षटकाची पण समाप्ती झालेली आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना झेलबाद घेतलेला होता तिथं आणि फलंदाजाला मात्र निराश होऊन तंबूत परतावा लागतोय. नक्कीच अजून पण शेवटचे चेंडू शिल्लक आहे षटकातलं. शेवटचे चेंडू पाहूयात. नक्कीच या ठिकाणी षटकाची समाप्ती झालेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सजवली जाते ती 8 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. यावर मात्र पहिला चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र जलबाद होऊन फलंदाज तंबूत परतायत. स्पेल की शुरुआत विकेट के साथ, कहानी की शुरुआत क्रिकेट के साथ. पहली गेंद पर यहाँ पर विकेट चटकाते हुए गेंदबाज यश 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 दिलाते हुए पहली गेंद पर अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए डीबीए क्रिकेट क्लब के टीम के ऊपर संकट के बादल घेराते हुए, क्योंकि टीम की परिस्थिति काफी नाजुक बनती हुई 4 विकेट जा चुके हैं, मात्र 8 रन ही बना पाए हैं. क्या ऑल आउट होगी ये मात्र लिखने वाली बात. स्मार अंपायर की उंगलियां दिशा देती हुई, यानी कि वाइट वाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन 4 विकेट के नुकसान पर. इस बार वापस से दिशाहीन गेंदबाजी चल रही है यहाँ पर गेंदबाज के द्वारा. यहाँ पर अच्छी वापसी की जा सकती है गेंदबाज के द्वारा, बिल्ली गेंद साबित होती हुई.
इस बार नपुतली कंजूस भरी गेंदबाजी करते हुए आउटसाइड दी स्टंप की गेंद थी, देखा परखा और विकेट कीपर के दस्तानों में जाने दिया। दणदणीत खणखणीत सणसणीत आपण पाहतो पंढरपूर प्रीमियर लीगचा मानाचा गगनचुंबी उत्तुंग असा षटकार। 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारते, 16 धावा 4 गुणांच्या मोबदल्यात। नक्कीच अशीच फटकेबाजीची नितांत गरज आहे, चौकार षटकारांची नितांत गरज आहे। चौकार षटकारांच्या ठिकाणी धावांचा पाऊस पाडावा लागेल, मगच हा सामना तुम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत नेऊ शकता, कारण 4 गडी मात्र तंबूत परतलेले आहेत। इथं मात्र चेंडूला भिरकावून लावलेला आहे, चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे, पुन्हा एकदा 6 धावांसाठी खेचलेला आहे षटकार। नक्कीच या ठिकाणी 4 धावांसाठी मात्र चौकार। चार धावांनी धावसंख्या थेट मजल मारत येते, 21 धावा 4 गडींच्या मोबदल्यात। अजून पण सामना जिंकण्यासाठी तब्बल 25 चेंडूमध्ये 86 धावांची गरज आहे। यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार। 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारा, 2 गडी माफ करा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडींच्या मोबदल्यात 27 धावा, 80 धावांची गरज आहे। चेंडू मात्र फक्त 24 चेंडू शिल्लक आहेत। हा सामना मावळा 11 कुडीवाडी संघाकडे झुकताना पाहतोय आपण। षटके मात्र चांगले लगावले होते, पण धावा मात्र इतक्या धावा होत्या की या धावांचा पाठलाग करणं खूप कठीण झालेलं पाहताना दिसतोय आपण, कारण 4 गडी मात्र तंबूत परतलेले आहेत। निखिल नवीन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करण्यासाठी तयार। यावेळी मात्र लो फुलटा चेंडू हलक्या हाताने सरळ बॅटने खेळून काढलेला फटका, चेंडू प्रवास करतो तो लॉंगॉनच्या दिशेमध्ये, तिथे मात्र 1 धाव घेतली जाते। एकेरी धावेने धावसंख्या सजवली जात होती, 28 धावा 4 गडींच्या मोबदल्यात। तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 19 धावांची गरज आहे, 23 चेंडू मात्र शिल्लक आहेत। हो पुन्हा एकदा लेग साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रयत्नाला मात्र यश भेटत नाहीये। चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही गोलंदाजाकडून। दरम्यान पुढचा चेंडू, यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये मात्र 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जातं, नक्कीच नाहीये 2 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जातं। इथे मात्र धावबाद होण्याची संधी होती, संधी पण हुकताना पाहतोय आपण। चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणायला काय हरकत नाही दोन्ही फलंदाजाकडून। दरम्यान 2 धावा चढून खेळतायत, दुहेरी धावांनी धावसंख्या सजवली झाली, 30 धावा 4 गडींच्या मोबदल्यात। सध्या खेळपट्टीच्या मुठीवर फलंदाजी करत आहेत ते तडाखेबंद फलंदाज प्रणव। इथं मात्र प्रणव यांना मात्र जेलबाद होऊन तंबूत परतावं लागतोय। नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नाला मात्र यश भेटलेलं नाहीये। दरम्यान अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना लॉंगॉनच्या रिजन मध्ये कोणती चूक झालेली नाहीये त्या क्षेत्ररक्षकाकडून, आणि एक सिंपल कॅच पकडलेल्या आपल्या संघासाठी अशाच पद्धतीनं 5वे झटका लागताना पाहतोय, म्हणजे अर्धसंघ तंबूत परतताना पाहतोय आपण। चेंडूवरती आक्रमण चढवलेलं आहे, चेंडूला भिरकावून लावलेलं आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावांसाठी खेचलेला षटकार, छत्रपतीचा छावा, मिळतील परिपूर्ण अशा 6 धावा। 6 धावांनी धावसंख्या मजल मारते, 36 धावा 5 गडीच्या मोबदल्यात। यावेळी मात्र बॅकफूट ला जाऊन पुल केलेला फटका, चेंडू प्रवास करतोय तो डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय। षटकाची समाप्ती झालेली आहे, षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा 5 गडीच्या मोबदल्यात। 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजून पण धावा पाहिजे ते तब्बल 70 चेंडू मात्र शिल्लक आहेत, फक्त आणि फक्त 18 चेंडू मध्ये 70 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी DBA क्रिकेट क्लबला। DBA क्रिकेट क्लब वर्सेस मावळा 11 कुडीवाडी यांच्या दरम्यान सामना प्रगतीपथावरती आहे। बॉलर कोण आहे?
व्यंकटेशचा पहिला चेंडू काय फ्लिक केलेला आहे. ओ हो हो काय प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलेला आहे. के.एल. राहुलची आठवण काढून देताना पाहतोय आपण ज्या पद्धतीने भारतीय संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज के.एल. राहुल ज्या पद्धतीने समोर येऊन रिस्टचा म्हणजेच मनगटाचा वापर करत असताना फ्लिक केलेला होता स्कोरलेगच्या डोक्यावरून. तर मात्र आउटसाइड अशांचा चेंडू होता. मोठ्या पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच डेड बॉल मृत बॉल घोषित केलेला आहे. अजून पण 43 धावावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. त्या मात्र शतक झालेले होते त्यामुळं या ठिकाणी मोठ्या पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. हा मात्र लो फुलका चेंडू होता. इथं मात्र खेळून काढलेला डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती. एकेरी धावणी धावसंख्या सजवली जाते 44 धावा. खतरनाक यावेळी मात्र चेंडूवरती आक्रमण चढवताना चेंडूला भिरकावून लावलेला तो लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांची भर पडते. 6 धावांनी संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा 5 गडींच्या मोबदल्यात. अजून पण 57 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू 57 धावांची गरज. ओहो दांडी गोल बट्टी गोल यू मिस ही त्रिफळाची पाहतोय. एक मिनिट म्हणायला काय हरकत नाही. व्यंकटेश अय्यर यांची चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही. दरम्यान पुढचा चेंडू जातो तो डीप स्क्वेअरच्या रिजन मध्ये. दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती. एकेरी धावणी धावसंख्या सजवली जाते ती 51 धावा 6 गडींच्या मोबदल्यात. आता सामना जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडू होती चौकार षटकारांची नितांत गरज आहे. नक्कीच तर मात्र धाव चोरण्याची संधी होती. संधी चुकताना पाहतोय इथं मात्र ओव्हर थ्रोची धावा भेटतायत. नक्कीच या ठिकाणी ओव्हर थ्रोचा धाव भेटलेला आहे. एकेरी धावणी धावसंख्या पुढे सरकते ती 52 धावा 6 गडींच्या मोबदल्यात. ओ हो 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 एक और गगनचुंबी दूरी छेकी मंजूरी और छह के साथ स्कोर उछलकर जाता है 58 रन 6 विकेट के नुकसान पर. अभी भी जीत के लिए चाहिए यहाँ पर 49 रन. गेंद शेष है 9 यानी कि हर एक गेंद पर छक्का लगने की जरूरत क्या ये पॉसिबल है? ये मात्र देखने वाली बात है क्योंकि इससे पहले वाले मैच के अंदर 5 गेंदों के अंदर 5 छक्के लग चुके थे और 3 गेंदों पर 3 विकेट भी ले चुके हैं. यानी कि पंढरपुर प्रीमियर लीग जो चल रही है इसके अंदर हर कुछ मुमकिन है. एक और लगता हुआ कड़ा प्रहार गेंद सीमा रेखा पार. आप देख रहे पंढरपुर प्रीमियर लीग का बेहतरीन षटकार.
दरम्यान पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर म्हणजे समांतर धावेची भर पडते. इथं मात्र बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, एक और विकेट का पतन होता हुआ 7वां झटका लगता हुआ. सहा चेंडूमध्ये तब्बल 42 धावांची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईट, 2 वाईटचे चेंडू आलेले आहेत. अजून पण हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 40 धावांची गरज आहे. 6 लीगल चेंडूची गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा वाईट. दरम्यान वाईटचा पुन्हा एकदा इशारा येतोय. यावेळी मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्नात इथं मात्र झेलबाद होत आहेत फलंदाज. इथं मात्र शेवटचं या ठिकाणी जोडी मैदानात पाहतोय, पण इथं मात्र अलर्ट झालेले आहेत. त्यांच्याकडे टीमच प्लेयरच तेवढे शिल्लक होते, त्याच सहाय्याने या ठिकाणी अलर्ट झालेली आहे टीम. आणि हा सामना 36 धावांनी मावळा 11 कुडवाडी संघाने